ही कर्जमाफी आजपर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि सर्वात कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। या कर्जमाफीनुसार 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी या कर्जमाफीच्या बाबत जरी थकीत कर्जदार ठरणार असले तरी त्यांना केवळ 50,000 रुपये इतकाच कर्जमाफीचा लाभ या शासन आदेशानुसार देण्यात येणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नागपूर कृषी उत्पन्न समिती बनली राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार, राज्य सरकारची अधिसूचना जारी। 4 लाख मेट्रिक टन मालाची वार्षिक उलाढालीसह देशातील 11 राज्यांमधून या ठिकाणी मालाची आवक होते। ही निर्णय होण्यासाठी जमेची बाजू आहे। पावसामुळे खराब धानाची सरकारकडून खरेदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा। 11,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या भागामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने सुमारे 10,000 मेट्रिक टन ओल्या धानाचीही खरेदी केलं, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी सांगितले। शेतकरी कर्जमाफीला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा। राज्यामधील 36 जिल्ह्यांमधील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। मात्र सध्या राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे ती संपल्यानंतर कर्जमाफीचे सविस्तर निकष जाहीर केले जाणार आहेत। ही एकूण 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी येत्या 20 जूनच्या आसपास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते। बी बियाणे कंपन्यांनी लढवलाय नवा फंडा, किमतीतही दरवाढ। बियाण्यांच्या बॅगमध्ये 5 किलोची कपातीची शेतकऱ्यांची तक्रार। अनेक ठिकाणी 30 किलो सोयाबीन बियाण्यांच्या बॅगऐवजी आता बाजारामध्ये फक्त 25 किलो असलेल्या बॅगेची विक्री होताना दिसतंय। बियाण्यांच्या किमतीमध्ये दरवाढ आणि बियाण्यांच्या बॅगमध्ये 5 किलो बियाण्यांची कपात करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वारंवार होते। गेल्या वर्षी सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगची किंमत अंदाजे 2800 रुपये इतकी होती। आता सोयाबीनची 25 किलोची बॅग 3600 रुपयांना विकली जाते। मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कक्ष, मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता। मृत आंदोलकांच्या वारसांना 10 लाखांची मदत। शेतकरी कर्जमाफीत मिळणार वन टाइम सेटलमेंटची संधी। 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांनी अधिकच्या रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल। अधिकच्या रकमेची परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखांवरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। विहीर, गोठा, झाडे गेले कुठे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये शक्तीपीठावर 451 आक्षेप। सुनावणी, स्पॉट पाण्याची प्रक्रिया, अंतिम निर्णयाकडे शेतकऱ्यांच्या नजरा। यवतमाळ उपविभागातील यवतमाळ आणि आर्णी तालुक्यांमधील आक्षेप दाखल करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली। या 451 आक्षेप एसडीओ कार्यालयाला प्राप्त झाले। झाडे, विहीर, गोठ्याची नोंद घेतली नसल्याचे आक्षेप आहेत। प्रशासन आता मोक्याच्या ठिकाणी पाहणी आणि सुनावणीची प्रक्रिया राबवणार आहेत। कांदा दरासाठी मनसरमध्ये रास्ता रोको, विरोधकांसह शेतकरी देखील रस्त्यावर उतरले। कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी बाजारभाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मनसर जवळील तांबडेमळा येथील नंदी चौकामध्ये जोरदार आंदोलन केलं। कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येऊन रास्ता रोको करण्यात आला। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र अव्वल, एका दिवसामध्ये 4700 घरांवर बसवले सौर प्रकल्प। कंत्राटदार नोंदीतही उल्लेखनीय। दिनांक 29 मे रोजी देशभरामध्ये एका दिवसात सर्वाधिक 15,000 घरांवरील छतांवरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले। त्यापैकी 4700 प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात आल्यामुळे राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। शेतकऱ्यांकडे स्टॉक क्षमताच वाढले, सोयाबीनचे दर, भाववाढीचा नफा व्यापाऱ्यांच्या घशात, शेतकऱ्यांचा आरोप। सोयाबीन निघता सुरुवातीला ओले सोयाबीन शेतकऱ्यांना 2100 ते 3000 रुपये प्रति क्विंटल भावाने विकावं लागलं। त्यानंतर तेच भाव 4500 पर्यंत पोहोचले आणि याच दराने शेतकऱ्यांनी 80% सोयाबीन बाजारात विकले। शेतकऱ्यांकडील सोयाबीन विकले गेल्यानंतर आज बाजारात सोयाबीनचे भाव 7000 ते 7500 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत। आता मोजक्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे। एसटीच्या प्रवास कार्डसाठी एजंटकडून लूट सुरू। सांगली जिल्ह्यामध्ये 199 रुपयांच्या कार्डसाठी 250 रुपयांची वसुली। अनेक ठिकाणी एजंट कार्ड काढून देताना अतिरिक्त पैसे घेतात, पण कार्ड ऍक्टिव्हेट करताना रिचार्ज करण्यासाठी सक्ती करत आहेत। अनेक ठिकाणी ऍक्टिव्हेशनसाठी 20 ते 30 रुपयांची आकारणी करताना दिसतंय, तर काही ठिकाणी 300 रुपयांची आकारणी करून 250 रुपये कार्डसाठी ते ऍक्टिव्हेशनसाठी 50 रुपयांचा रिचार्ज करत आहेत।
खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाची पूर्तता. सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण. सुमारे 115 वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या 162 किलोमीटर लांबीच्या खामगाव जालना या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय. या नियोजित मार्गाचे सर्वेक्षण यापूर्वी झाले असून आता भूसंपादनाची अधिसूचना देखील केंद्र सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका. 60हून अधिक गावे अंधारात. 15 ते 19 तास पुरवठा खंडित. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून बिघाड. सोयगाव तालुक्यात मुख्य वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे तांत्रिक बिघाड झाले आणि 60हून अधिक गावांचा वीज पुरवठा 15 ते 19 तासांसाठी खंडित झाला. या प्रदीर्घ खंडित पुरवठ्यामुळे तीव्र उकाड्यामध्ये नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल झालेत. मोबाईल ॲपद्वारे 5 जूनपासून खतांचं वितरण होणार. शेतकऱ्यांपर्यंत प्रणालीची माहिती पोहोचवण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश. खत वितरण प्रणालीच्या या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचं दिसून येत आहे. वरील या प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत. कांदा बियाण्याला 700 ते 1200 रुपयांपर्यंतचा दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करताना दिसतंय. बियाणे उगवल्याशिवाय पैसे देऊ नका अशी हमी घेऊनच शेतकरी बियाणे विक्री करत आहेत. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा. 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट. 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार. कर्नाटकातील किनारपट्टी आणि अंतर्गत भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात पाऊण तासाच्या वादळी पावसाने घातला कहर. हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. नारायणगावला गारांच्या माऱ्याने आंबा, जांभूळ आणि द्राक्षांचे नुकसान. शेतकरी अहवाल देईल. फळबागा आणि भाजीपाला दोघांचंही नुकसान. कोट्यवधींचे नुकसान. शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत. राज्यातील 100 तालुक्यांमध्ये 28 दिवसात जमीन मोजणी. 1 जून पासून सुरुवात झाली. पुढील महिन्यामधील आणखी 150 तालुक्यांमध्ये मोहीम राबवणार. राज्यामधील पुणे विभाग वगळता अन्य 5 विभागांमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेची सुरुवात 1 जून पासून झाली आहे. मोफत गणवेश योजनेत राज्य सरकारचे मोठे बदल. निकृष्ट कापडाला लगाम. प्रयोगशाळेत होणार गुणवत्ता तपासणी. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेश. महिला बचत गटांना रोजगाराची संधी. उजनीतील पाणी पातळी. मृत साठ्यात. माढा तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे संकट. अंजनगावचा टँकर प्रस्ताव प्रांताकडे. आणखी 5 गावांमधून मागणी. प्रशासन सतर्क. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात केळीच्या बागा जमीनदोस्त. 8 गावांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसलाय. नुकसान भरपाईची मागणी. घरांवरील पत्रे आणि सोलरचे सांगाडे उडाले. तालुक्यातील पश्चिम भागात उजनी जलाशय काठावरील वाशिंबे, केतूर, पोलमवाडी, पारेवाडी, हिंगणी, कादगाव, रामवाडी आणि गुलमोहरवाडी, भगतवाडी यासह 8 गावांमधील परिसरात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागा उन्मळून पडल्या असून तोडणीला आलेल्या केळीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. विमा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू. कामगारांसह अन्य नागरिकांना घेता येणार योजनेतून उपचार. पाऊस, गारपिटीचा पिकांना तडाखा. बारामतीच्या पश्चिम भागांमधील स्थिती. केळी आणि भाजीपाल्याला फटका. राज्यातील रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार. ग्रामीण भागामध्ये 3500 किलोमीटर महाजाळ्यासाठी 6429 कोटी मंजूर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.